माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला श्रीमद भागवत सार पंचम स्कंद प्रकरण 14वे प्रियव्रत वंशाचे वर्णन पंचम स्कंद याचे कथन करणार आहे. सूत शौनकांना भगवत भक्तांची चरित्रे सांगत होते. त्यात परीक्षिताला शामिक पुत्राने 7 दिवसात तक्षक दंशाने मरतील असा शाप दिल्याचे सांगितले. त्यानंतर मरण्यापूर्वी सर्वात उत्कृष्ट कर्म कोणते याचा विचार करणाऱ्या परीक्षिताला शुकदेव भगवत कथा सांगू लागले. हा कथाभाग सांगितला. शुकाने जे जे सांगितले ते सर्व सूत निवेदन करीत होते. मैत्रेय विदूर संवादात अनेक कथा शुकांनी सांगितल्या. उत्थान पातान सांगून झाला. स्वयंभू मनूचा ज्येष्ठ पुत्र प्रियव्रत त्याची व त्याच्या वंशजांची कथा सांगायची होती. शुक्रदेवांना परीक्षिताने विचारले, मुनिराज, प्रियव्रताला संसारात रुची का उत्पन्न झाली? तो निस्संग होता, विरक्त होता, भगवत भक्त होता. गृहस्थाश्रमात तो कसा काय रमला? अशा भक्तांशी कुटुंबात आसक्ती नसते नाही का? मला वाटते तो संसारात अजूनही मनाने श्रीहरीशी युक्त होता. शुकदेव म्हणाले, खरे आहे तुझे म्हणणे. जे भक्तीचे अमृत चाकतात त्यांना विषयांची गोडीच उरत नाही. नारदाने प्रियव्रताला उपदेश केला होता, त्यामुळे त्याच्या मनात विरक्तीच होत झाली होती. तो ब्रह्मसत्रांची दीक्षा घेण्याचा भेद करीत होता. ब्रह्मसत्र म्हणजे काय? परीक्षिताने विचारले. ब्रह्मसत्र म्हणजे निरंतर ब्रह्माचेच अनुसंधान करण्याचे व त्यातच आमरण राहण्याचे व्रत. शुक म्हणाले, तो अशी दीक्षा घेणार होता, पण मनूने त्याला राज्यकार्य करण्याची आज्ञा केली. प्रियव्रत राजा होण्यास अगदी योग्य होता, पण प्रियव्रताने आपले मन वासुदेवांच्या चरणी अर्पण केले होते. तो पुनश्च राज्य, धन, सत्ता, स्त्री, पुत्र आदी गोष्टीत अडकायला तयार होईना. ब्रह्मदेवाला चिंता म्हणजे विश्वाचा पसारा वाढेल कसा याची. प्रियव्रताची उदासीनता म्हणजे सन्मार्गी पृथ्वीपालक राजाची उणीव. चांगली प्रजा, चांगले राजे यातून सृष्टी चक्र चालवायचे प्रियव्रत निवृत्त होऊन कसे चालेल? ब्रह्मदेवाने विचार केला, आपण वेदांसह व ऋषींसह प्रियव्रताकडे जावे व त्याचे मन वळवावे. ब्रह्मदेवाच येता वाटे सर्व देवांनी, सिद्धांनी, गंधर्वांनी स्तवन केले, पूजन केले. प्रियव्रताजवळ आत्मविद्येचा उपदेश देण्यासाठी नारदही उपस्थित होता. हंसवाहन विधाता आपला पिता स्वयंमेव येत आहे असे पाहून नारदांनी पुढे होऊन विधात्याची पूजा केली. प्रियव्रतासह त्याला वंदन केले. सर्वजण स्थानापन्न झाले. ब्रह्मदेव प्रियव्रताला म्हणाले, राजा, श्री विष्णूची महती एवढी आहे की मी व शंकरही त्याच्या आज्ञेत राहतो. त्याने जी काही व्यवस्था लावली आहे ती सर्वजण पाळतात. तुला संसाराची आसक्ती नाही हे खरे, पण भगवंताचे कार्य म्हणून तुला म्हणून कर्तव्य सांगितले ते तू अलिप्त मनाने करावेस. जीवनमुक्त पुरुषही ईश्वरी कार्यात मग्न असतात. अरे, स्वतःच्या वासना संपल्या तरी ईश्वराच्या सृजन, पोषण, संहारापैकी जे नियत कर्तव्य असेल ते करण्यात दोष नाही, हा सिद्धांत आहे. त्याने मन व इंद्रिये स्वाधीन ठेवली आहेत, त्याचे गृहस्थाश्रमाने सुद्धा काही बिघडत नाही. राजा, म्हणून सांगितले, ऐक, काम क्रोधाची 6 शत्रू जिंकायचे असेल तर प्रथम घरात राहूनच ते जिंकले पाहिजे. ते जिंकले गेल्यावरच वाटेल तिथे जावे, अरण्यात राहावे नाहीतर गुहेत राहावे. पण मनोचे करायचं असेल व बाह्य संघ नुसता सोडण्यापेक्षा अंतरसंघ सोडला पाहिजे. तेव्हा प्रियव्रता, तुला प्रिय आहे तेच करण्याचे व्रत नको धरू. व्रत म्हणून मनूंची आज्ञा पाळ, व्रत म्हणून राज्यकार्य कर. प्रियव्रताने ब्रह्मदेवाचे संग मानले. मनूने ब्रह्मदेवाची पूजा केली. प्रियव्रताचे ध्यान होते हरिचरणांशी लागलेले, पण राज्यकार्य करणे हे नियत कर्तव्य होते. प्रजापती विश्वकर्म्याची कन्या बृहस्पती तिच्याशी त्याने विवाह केला. त्याला 10 पुत्र व ऊर्जस्वती नावाची कन्या झाली. त्याचे कवी, महावीर व सवन हे 3 पुत्र ब्रह्मचारीच राहिले. त्याला दुसऱ्या पत्नीपासून उत्तम, तामस व त्रैवत असे 3 पुत्र झाले. राजा प्रियव्रताने दीर्घकाळ राज्य केले. प्रियव्रताने पृथ्वीची 7 वेळा प्रदक्षिणा केली.
त्याच्या रथाच्या चाकांनी ह्या सप्त समुद्राच्या चाकोऱ्या पडल्या. पृथ्वीची 7 द्वीपे बनली. ह्या 7 द्वीपांची नावे अशी: जंबू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक व पुष्कर. सप्तसमुद्र असे 4 समुद्र: इक्षुरस, मधु, क्रूर, दूध, तक्र व मधुर जल यांचे समुद्र. प्रियव्रताने आपल्या 7 पुत्रांना एकेका द्वीपाचा अधिपती केले. ऊर्जस्वतीचा विवाह शुक्राचार्यांशी केला. तिचीच कन्या पुढे देवयानी म्हणून प्रख्यात झाली. कोट्यावधी वर्षे प्रियव्रताने राज्य केले. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून जरी त्याने संन्यासाचा स्वीकार केला होता तरी त्याचे मन कशात तरी पूर्णपणे रमले नाही. त्याचे विचार विरक्तीचे ते विरक्तीचेच राहते. आपण एवढी वर्षे व्यर्थ पुत्रकलत्र राज्यसत्ता यात अडकलो असे त्याला मनात वारंवार येत राहील. त्याने पुत्र नारदाला शरण जाऊन उपदेश घेतला. पुन्हा निवृत्ती मार्गाचे आचरण करण्यास प्रारंभ केला. आपल्या पुत्रांच्या हाती पृथ्वीचे राज्य सोपवले. अग्निध्र हा त्याचा पुत्र जंबूद्वीपाचे राज्य करू लागला. त्याने पुत्रप्राप्तीसाठी मंदार पर्वतावर ब्रह्मदेवाची आराधना केली. ब्रह्मदेवाने त्याच्याकडे पूर्वचित्ती नावाची एक सुंदर अप्सरा पाठविली. अग्निध्राने एक आश्रम बांधला होता. तेथे तो तपश्चर्या करीत होता. आश्रमाशेजारीच एक सुंदर उपवन होते. त्या ठिकाणी ती अप्सरा उतरली व विहार करू लागली. तेथे आधीच पुष्प सुशोभित भ्रमरगुंजित लता वृक्षांची दाटी होती. भिन्न भिन्न सुरेल स्वरांनी कुंजन करणारे पक्षी होते. कमळाचे सुंदर तळे होते. ती अप्सरा लिलेने पदन्यास करीत होती तेव्हा तिच्या पायातले नुपूर झणकार करीत होते. तो झणकार ऐकून अग्निध्राने आपले नेत्र उघडले. त्याला ती सहज डौलदार चालीने फुलाफुलांजवळ जाणारी अप्सरा दिसली. मनमोहक मूर्ती, विलासपूर्ण गती, मती गुंग करणारी कांती, मनोहर अंगविक्षेप, मधुर हास्य आणि सुलक्षणीय अवयव व दिव्य वस्त्रभूषणे यामुळे ती अप्सरा फारच आकर्षक दिसत होती. तिला पाहून अग्रिग्य मोहित झाला. त्याने तिच्या सौंदर्याची स्तुती केली. नाना प्रकारे त्याने तिचे कौतुक केले. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिला ब्रह्मदेवाने पाठविले आहे असे त्याने ओळखले. ती अप्सरा अग्निग्राह्याच्या रूपगुणांवर मुग्ध झाली. तिने अग्निग्रहाबरोबर कित्येक सहस्त्र वर्षे संसार केला. त्या दाम्पत्याला 9 पुत्र झाले. नाभी, किंपुरुष, हरिवर्ष, इलावृत्त, रम्य, हिरण्यमय, कुरु, भद्राश्व आणि केतुमाल अशा त्या पुत्रांना जंबूद्वीपाचे 9 भाग करून अग्निग्रहाने त्याचे अधिपत्य दिले. तो स्वतः अप्सरा, देवता, स्वर्ग याच गोष्टी महत्त्वाच्या मानित होता. पूर्वचित्ती अप्सरा हे 9 पुत्र जन्माला आल्यावर स्वर्गात परत गेली होती. तोही यज्ञ आदी करून मृत्यूनंतर स्वर्गात गेला व देवस्वरूप भोग भोगीत राहिला. त्या 9 पुत्रांचे विवाह मेरूच्या 9 मुलींशी झाले. नाभीला मूलबाळ नव्हते. त्याने भार्या मेरुदेवी ही सह यज्ञपुरुषाला आव्हान केले. भगवान विष्णूंनी यज्ञानंतर पितांबरधारी, चतुर्भुज, सर्व आभूषणांनी युक्त अशा परम तेजस्वी स्वरूपात दर्शन दिले. त्यावेळी ऋत्विजांनी भगवान विष्णूंची स्तुती केली. ते म्हणाले, प्रभो, आम्ही तुमचे भक्त आहोत. आपण आम्हाला पूजनीय आहात. नमस्कार करणे, पुन्हा पुन्हा नमस्कार करणे याशिवाय आम्ही अन्य काही करू शकत नाही. महापुरुषांनी आम्हाला एवढे शिकवले आहे. आपण प्रकृती व पुरुष या पलीकडे आहात. पृथ्वीच्या अधीन असलेले मानव देव आपले गुणगान तरी कसे करणार? कोणी प्रयत्न केलास तरी तो पूर्णच ठरणार. आपले नावही भयहारक आहे. परमश्रेष्ठ कृपा सागरा, आम्ही अल्पबुद्धीचे मानव तुळशीच्या दिवल्याशा पानांनी, मंदिरांनी, अर्ध्याच्या पाण्याने आपली पूजा करतो. ती स्वीकारून आपण प्रसन्न होता. यज्ञाधिकांनी आपण प्रसन्न होता. आपणाला प्रेम, कृपा याशिवाय यज्ञाची आणखी कसले प्रयोजन आहे? निर्गुण, निराकार, अव्यक्त, अचिंत्य असे आपण आम्ही केलेल्या जड उपासनेला गोड मानून प्रकट होता. आम्हाला दर्शन देता हेच मुळात एवढे मोठे वरदान आहे. अकारण कारुण्याचे आपण वर्षा मेघ आहात. आत्मरत विरक्त मुनीही आपले गुणगान करीत असतात.
आमची एवढीच प्रार्थना आहे की सदा सर्व काळ आम्हाला आपले स्मरण राहू द्या. बसता उठता पडताना हसताना रडताना सर्व कर्मे करताना संकटात व सुखात मरणाची घटका आल्यानंतरही हे दीनबंधू हे भक्तवत्सला अशी आपली आम्हाला सदोदित आठवण राहू द्या. आणि नारायणा, स्वर्ग मोक्ष यातील काहीही आपण देऊ शकता. काही महान फळ देण्यास आपण समर्थ आहात. एक अमृतदान करण्याजवळ कांजी मागावी, रत्नाकर सागराजवळ शिल्पी मागावी. तसे आमचे यजमान नाभिराज आपल्या अपत्याची इच्छा धरून हा यज्ञ करीत आहेत. आपली माया अतार्क्य आहे. आपण प्रसन्न झाल्यावर आपणाजवळ काय मागावे ते आपणच भक्तांच्या मनात प्रविष्ट करता. भक्तांच्या बुद्धीवर मायेचा पडदा आपणच टाकता. नाभिराजाला केवळ पुत्र हवा आहे असे नाही, तर आपणासारखा पुत्र हवा आहे. आपण त्याची इच्छा पूर्ण करावी. आम्ही मंदबुद्धीचे लोक आपल्याला आव्हान केल्यानंतर हे काय मागतो, हा वेडेपणा आहे. पण आपण समदर्शी आहात. आमच्यावर राग करू नका अशी प्रार्थना आहे. पृथ्वीजांची प्रार्थना ऐकून यज्ञपुरुष भगवान विष्णू म्हणाले, ऋषीजन हो, आपण सत्यवादी आहात. आपण अत्यंत दुर्लभ गोष्ट मागितलीस. हे काम अवघड आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे. अहो, तुमच्यासारखा असा विश्वास दुसरा कोण आहे? नाभीला म्हणजे समान पुत्र व्हावा हे कसे व्हावायचे? मला अंशावतार घेऊन आले पाहिजे. तुमचे वचन खरे करणे माझे कर्तव्य आहे. विप्रांनो, ही अंशरूपाने नाभी व मेरुदेवी यांचा पुत्र होईल. शुकदेव पुढे कथा सांगत होते. परीक्षिता, नाभी व मेरुदेवी यांना जो महाज्ञानी पुरुष झाला त्याने दिगंबर संन्यासी व ब्रह्मचारी मुनींचे धर्ममार्ग प्रकट केले. त्यांचे शरीर शुद्ध सत्व गुणांचे होते. त्या महात्मा पुरुषाचे नाव भगवान ऋषभदेव. त्यांची कथा आता पुढे सांगतो ती आई. परीक्षित व त्यांच्याबरोबर ती एक ऋषी, मंत्री, मुनी, धार्मिक, पुरजन गंगातीरी शुकमुनींचे कथन श्रवण करीत होते. सुतशौनिकांना नैमिषारण्यात ही महान भागवत कथा सांगत होता. ऋषभदेवांचे नाव भरतखंडात अत्यंत आदराने घेतले जात होते. सर्वजणांकडून सुतरूप वर्णन सुतांच्या शब्दात ऐकायला सुख झाले होते. प्रकरण 14 समाप्त.